नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल MPSCने गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026ची ॲड जाहीर केली होती आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की गट क पूर्व परीक्षा 2026 ही ऑनलाईन होणार आहे. आणि या नोटिफिकेशननंतर बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये ते नाराजी पसरली होती की ही परीक्षा ऑनलाईन होऊ नये आणि ती ऑफलाईन व्हावी. पण आज MPSCने इथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणि नोटिफिकेशन जाहीर करून हे सांगितलं आहे की गट क पूर्व परीक्षा 2026 ही ऑनलाईनच होणार आहे. आणि तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व आगामी पूर्व परीक्षा ही ऑनलाईनच होणार आहेत. म्हणजे CBT आधारित ह्या परीक्षा होणार आहेत. आणि याची MPSCने 10 कारणे दिलेली आहेत आणि याचे MPSCने स्पष्टीकरण दिलेलं आहे. नेमकं हे MPSCने स्पष्टीकरण काय दिलेलं आहे हे सर्व मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. त्याआधी टेक्स्टबुक तुमच्यासाठी घेऊन आला या वर्षातील सर्वात मोठा सेल, जून कार्निवल सेल. आणि हा जो सेल आहे तो 4 दिवस राहील, 27 ते 30 जूनमध्ये. टेक्स्टबुक इयरली पास आता तुम्हाला 351 मध्येच मिळेल. तसेच जे फर्स्ट टाईम युजर्स आहेत त्यांनी माझा MPSW हा जो कोड इथं अप्लाय केला तर त्यांना ॲडिशनल 12% डिस्काउंट मिळेल आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तसेच हा सेल आज रात्री 12 वाजल्यापासून सुरू होत आहे आणि हा सेल 4 दिवस म्हणजे 27 ते 30 जून राहील. या टेक्स्टबुक इयरली पासने तुम्हाला UPSC, MPSC, SSC, बँकिंग, रेल्वे या सर्व एक्झामच्या मॉक टेस्ट तुम्हाला देता येईल. आणि आता MPSCसुद्धा ऑनलाईन इथं झालेले आहे प्रिलिम्स, त्याच्यामुळे या CBTसाठी तुम्हाला हे अत्यंत उपयुक्त आहे. हा इयरली पास तुम्ही घेऊ शकता आणि इथं तुमची मॉक टेस्ट तुम्ही देऊ शकता. त्याच्यामुळे या सेलचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या. आज जे हे नोटिफिकेशन आलेलं आहे याच्यामध्ये MPSCने जो पहिला मुद्दा सांगितला आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 25 जून 2024 रोजी गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026ची 2619 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून ती संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे CBT घेण्यात येणार आहे. सो एकंदरीत MPSCने अजून एकदा इथं नमूद केलं आहे की गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही ऑनलाईनच होणार आहे, हे MPSCने इथं सांगितले. दुसरा मुद्दा MPSCने सांगितले की राज्य शासनाच्या दिनांक 5 मे 2026च्या शासन निर्णयान्वये भरती प्रक्रियेमध्ये व्यापक सुधारणा करण्यात आल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की एक GR निघाला होता आणि याच्यामध्ये बरेचसे पद MPSCद्वारे भरण्यात येणार आहेत हे महाराष्ट्र शासनाने सांगितलं होतं. आणि या अनुषंगानेच आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सेवा संवर्ग, पदसंख्या व उमेदवारांची संख्या यापुढील काळात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. सो हे लक्षात ठेवा, पदे खूप येणार आहेत, संवर्ग वाढणार आहेत, त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. त्याच्यामुळे इथं या परीक्षांसाठी बरेचसे विद्यार्थी इथं वाढणार आहेत आणि त्यामुळे ऑफलाईन परीक्षा पद्धतीने सर्व परीक्षा विहित कालमर्यादेत घेणे जिकिरीचे होणार आहे. सो एकंदरीत हे जे वाढलेली पदे आहेत तसेच उमेदवारांची संख्या पुढील काळात वाढणार आहे. त्याच्यामुळे ऑफलाईन परीक्षा घेणं हे MPSCसाठी इथं अवघड होईल. त्याच्यामुळेच ऑनलाईन पूर्व परीक्षा घेण्यात येईल असं MPSCने सांगितलेलं आहे. तसेच तिसरा मुद्दा असं सांगितला की सध्या आयोगामार्फत दरवर्षी सुमारे 6 ते 7,000 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येते. तथापि शासनाच्या सुधारणा धोरणानुसार आगामी काळात ही संख्या 4 ते 5 पट वाढण्याची अपेक्षा असून सो इथं महत्त्वाचा मुद्दा आहे की सध्या MPSC 6 ते 7,000 इथं वॅकन्सी असते इयरली. आणि हे जे GR आले त्याच्यानंतर हे जे वॅकन्सीमध्ये 4 ते 5 पट म्हणजे एकंदरीत 24 ते 30 हजारापर्यंत या वॅकन्सी आता इयरली MPSCकडून भरण्यात येणार. त्याच्यामुळे ह्या वॅकन्सी खूप आहेत आणि याच्यासाठी बरेचसे विद्यार्थी आता परीक्षा देणार आहेत. त्याच्यामुळेच MPSCला ही पूर्व परीक्षा ऑनलाईन घ्यावी लागत आहे. पुढे सांगितलं की ऑफलाईन परीक्षेसाठी जिल्हास्तरीय शाळा व महाविद्यालयावर अवलंबून राहावे लागते. परीक्षा केंद्राची मर्यादित उपलब्धता, शैक्षणिक सत्रांमुळे केंद्र उपलब्ध न होणे, प्रश्नपत्रिका छपाई, वाहतूक तसेच मनुष्यबळ यामुळे परीक्षा प्रक्रियेस विलंब होण्याची शक्यता वाढते. सो एकंदरीत ऑफलाईन परीक्षेसाठी आपल्याला बऱ्याचशा सेंटरवर इथं अवलंबून राहावं लागतं आणि शैक्षणिक सत्र असतात शाळा आणि महाविद्यालयाचे, त्याच्यामुळे केंद्रे उपलब्ध होत नाहीत आणि MPSCला ही परीक्षा घेणं अवघड जातं. त्याच्यामुळे ऑनलाईन परीक्षा MPSCला इथं घ्यायची आहे. चौथा मुद्दा असा MPSCने दिला आहे की या पार्श्वभूमीवर आयोगाने पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे. सो एकंदरीत सर्व पूर्व परीक्षा आता या CBT नुसार होतील. या पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रियेमध्ये
पारदर्शकता, सुरक्षितता, कार्यक्षमता, वेग वाढण्यास मदत होईल. सो एकंदरीत ही संपूर्ण प्रक्रिया आता वेगाने होईल. उत्तरपत्रिकांचे संगणकीय मूल्यमापन, जलद निकाल प्रक्रिया, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता आणि डिजिटल सुरक्षा यामुळे भरती प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व कालबद्ध होईल. सो एकंदरीत MPSC आता लवकरात लवकर ही प्रोसेस इथं पार पाडू शकते, कारण की संगणकाद्वारेच आता हे मूल्यमापन होणार आहे. त्याच्यामुळे ही जी भरती प्रक्रिया आहे ती जलद होईल असं आयोगाने सांगितलेलं आहे. आयोगाच्या प्रत्येक संवर्गाची भरती प्रक्रिया शक्यतो त्याच वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट इथं आयोगाचं आहे आणि त्याच्यासाठीच ही CBT नुसार पूर्वपरीक्षा घ्यायचं आहे. सो एकंदरीत हे महत्त्वाचं आहे. इथं प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा MPSCने सांगितलं की 2026ची पूर्वपरीक्षा ही 2026मध्ये म्हणजे 2026मध्ये जी ॲड येईल त्या परीक्षेची सर्व प्रक्रिया 2026मध्येच पूर्ण केली जाणार आहे. त्याच्यामुळे ही एक चांगली बाब आहे. 5वा मुद्दा MPSCने इथं असं दिलं आहे की देशातील अनेक प्रमुख राष्ट्रीय परीक्षा संस्था जसे की SSC, रेल्वे भरती मंडळ, IBPS, CAT, JEE, UGC नेट, MHCET या सर्व संस्था अनेक वर्षापासून यशस्वीपणे CBT पद्धतीने परीक्षा घेत आहेत. तसेच केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, हिमाचल प्रदेश या राज्य लोकसेवा आयोगाकडूनही गट अ, ब, क या पदांसाठी CBT परीक्षा नियमितपणे घेतल्या जात आहे. सो एकंदरीत तिथं MPSCने 2 महत्त्वाचे मुद्दे मांडलेत की ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत SSC, IBPS, आपल्या महाराष्ट्राचीच MSCET या सर्व परीक्षा ऑनलाईनच घेतल्या जातात आणि ती बऱ्याच वर्षांपासून घेतल्या जात आहेत. त्याच्यामुळे MPSCला ही परीक्षा घ्यायला काही हरकत नाही असं MPSCने सांगितलं आहे. आणि तसेच बरेचसे स्टेट PCS म्हणजे केरळ, तेलंगणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू असे बरेचसे MPSCसारखे स्टेट PCSसुद्धा CBT परीक्षा घेतात. हे सुद्धा इथं MPSCनं सांगितलेलं आहे. 6वा मुद्दा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास उमेदवाराच्या गुणांचे नॉर्मलायझेशन इथं करण्यात येणार आहे. यासाठी IIT बॉम्बे सारख्या राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ संस्थांचे तसेच शासनाच्या सांख्यिकी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन वैज्ञानिक, पारदर्शक व न्याय पद्धतीने सूत्र निश्चित करण्यात येईल. सो एकंदरीत हा महत्त्वाचा मुद्दा आहे की जी पूर्वपरीक्षा आहे ती बऱ्याचशा सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांचे इथं नॉर्मलायझेशन होणार आहे. आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो IIT बॉम्बे आणि तसेच शासनाचे जे सांख्यिकी क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून हा फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे. त्याच्यामुळे हे महत्त्वाची बाब आहे. याबाबतची सविस्तर कार्यपद्धती आयोग स्वतंत्रपणे इथं प्रसिद्ध करेल. तसेच सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणी गुणांचे समानीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन जी ही आहे ही प्रक्रिया कायदेशीर, न्यायसंगत व वैध असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर ऑफलाईन परीक्षेमधील पेपर फुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने डॉक्टर K. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हाय लेवल कमिटी ऑफ एक्सपर्ट्स नियुक्त केली होती. या समितीने मोठ्या प्रमाणातील परीक्षा भविष्यात CBT पद्धतीने आणि विविध सत्रांमध्ये घेण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार नीट 2027 ही सुद्धा CBT पद्धतीने आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. सो एकंदरीत MPSC ही पूर्वपरीक्षा ऑनलाईन का घ्यायची आहे MPSCला हे इथं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. जसं की नीटचा पेपर इथं फुटला होता 26चा आणि आता नीटची 27ची परीक्षासुद्धा CBT पद्धतीने घेतली जाणार आहे आणि तीही बऱ्याचशा सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. त्याच्यामुळे पेपर फुटीचा इथं इफेक्ट होणार नाही. हे महत्त्वाचा मुद्दा इथं MPSCनं सांगितलेला आहे. 7वा मुद्दा आयोगामार्फत दिनांक 1 डिसेंबर 2022 पासून आतापर्यंत 138 संवर्गाच्या सरळ सेवा व विभागीय परीक्षा CBTद्वारे यशस्वीरित्या घेण्यात आलेल्या आहेत. तसेच पुढील 3 महिन्यात आणखी 81 संवर्गाच्या परीक्षा CBT पद्धतीने आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे आयोगास या प्रणालीचा अनुभव उपलब्ध आहे. महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा ही एक स्क्रीनिंग परीक्षा आहे आणि याची विविध सत्रामध्ये ही CBT घेण्यात येणार असली तरी मुख्य परीक्षा मात्र एकाच सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. सो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पहिला इथं MPSCने पॉईंट सांगितलं की MPSCला ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा इथं अनुभव आहे. बऱ्याचशा परीक्षा MPSCने इथं ऑनलाईन घेतलेल्या आहेत. दुसरा मुद्दा की जी गटक पूर्वपरीक्षा आहे 2026 ही बऱ्याचशा सत्रांमध्ये घेतली जाणार असली तरी ही जी मुख्य परीक्षा आहे ती मात्र एकाच सत्रामध्ये आणि आधीसारखीच घेतली जाणार आहे. हे MPSCने इथं स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे मुख्य परीक्षा ही मात्र एकाच सत्रात घेतली जाणार आहे. हा महत्त्वाचा मुद्दा इथे MPSCने सांगितलेला आहे. 8वा मुद्दा
CBT परीक्षा आयोजित करताना तांत्रिक सेवा पुरवठादार संस्था, शासकीय व खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन इत्यादी संगणकांचे प्रयोगशाळांचा वापर परीक्षा केंद्र म्हणून केला जाणार आहे. सो जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, जे पॉलिटेक्निकचे कॉलेजेस आहेत, तसेच बाकीचे ज्या शासकीय संस्था आहेत त्यांचे जे संगणकचे लॅब असतात ते MPSC यूज करेल. आणि तथापि परीक्षेचे संपूर्ण नियोजन, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, परीक्षा संचालन, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, पोलीस बंदोबस्त, कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे देखरेख आणि संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण आयोगाकडेच राहील. सो एकंदरीत आयोग ही जी परीक्षा आहे ती व्यवस्थितरित्या इथं पार पाडेल. याच्यामध्ये कोणतेही पेपर लीक होणार नाहीत किंवा इथं पोलीस बंदोबस्त आयोग इथं व्यवस्थित करेल हे आयोगाने इथं सांगितलेलं आहे. तसेच संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा ही आयोगाकडेच राहील हे MPSCने सांगितलं आहे. तसेच परीक्षा केंद्राचे CDAC मार्फत सुरक्षा परीक्षण म्हणजे सिक्युरिटी ऑडिट करण्यात येईल. हे सुद्धा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे परीक्षा इथं याच्यामध्ये काही गैरप्रकार होणार नाही असं MPSCला इथं सांगायचं आहे. परीक्षेनंतर प्रत्येक उमेदवाराला त्याची रिस्पॉन्स शीट त्याच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या आपल्याला ऑफलाईन परीक्षेमध्ये कार्बन कॉपी मिळते. आता इथून पुढे कार्बन कॉपी मिळणार नाही. तुम्ही ऑनलाईन परीक्षा दिल्यानंतर एक PDF तुमच्या प्रोफाईलमध्ये जनरेट होईल आणि त्याच्यात तुम्ही बघू शकता की तुम्ही काय उत्तरे इथं दिलेली आहेत. सो हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. 9वा मुद्दा, याशिवाय आयोगामार्फत सन 27 पासून नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब तसेच गट ब ची पूर्वपरीक्षा आणि गट क ची पूर्वपरीक्षा ही 2पेक्षा अधिक वेळा घेण्यात येण्याचा निर्णयसुद्धा आयोगाने काल जाहीर केलेला आहे. आणि त्याच्यामुळे ही परीक्षा 2पेक्षा जास्त वेळा घ्यायची असेल तर ती ऑफलाईन घेऊन चालणार नाही, कारण की इथं बराचसा ताण आयोगावर येऊ शकतो. त्याच्यामुळे CBT पद्धतीचा इथं आयोग ही पद्धत इथं वापरणार आहे, कारण की याच्यामुळे आयोगाला लवकरात लवकर जलद रीतीने ही भरती प्रक्रिया इथं पार पाडू शकतो आयोग. त्याच्यामुळे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि शेवटचा मुद्दा आयोगाने असं दिलं की वरील सर्व बाबी विचारात घेता आयोगामार्फत पूर्वपरीक्षा CBT पद्धतीनेच घेण्याचा निर्णय हा वेळेची गरज आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम पद्धत, न्यायालयीन मान्यता आणि तांत्रिक सुरक्षितता आणि वेळबद्ध भरती प्रक्रिया सर्व दृष्टीने योग्य, न्याय्य आवश्यक आहे. सो एकंदरीत सर्व वरील मुद्द्यानुसार MPSCचं म्हणणं आहे की ही पूर्वपरीक्षा ऑनलाईन घेणंच इथं सोयीस्कर आहे आणि ते योग्य आहे आणि ते वेळेची गरज आहे असं MPSCने इथं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे उमेदवाराने कोणत्याही संभ्रम न बाळगता, म्हणजे कालपासून बरेच विद्यार्थी या ऑनलाईन परीक्षा घेऊ नका याला क्रिटिसिझम करत आहेत. ही परीक्षा आधीसारखीच ऑफलाईन ठेवा असं इथं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं, पण आयोगाने इथं सांगितलं की ही ऑनलाईनच होणार आहे. त्याच्यामुळे कोणतंही कन्फ्युजन इथं बाळगायचं नाही आहे. आणि महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 संदर्भात ही ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही परीक्षेची तयारी करा. सो एकंदरीत आयोगाने हे स्पष्ट केलं आहे की महाराष्ट्र गट पूर्वपरीक्षा 2026 ही ऑनलाईनच घेतली जाणार आहे. याच्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही इथं कन्फ्युजनमध्ये राहू नका आणि त्या पद्धतीनेच याची तुम्ही तयारी करा. एकंदरीत विद्यार्थ्यांचा इथं रिस्पॉन्स काय राहील हे आपण येणाऱ्या काळात बघूच. तुर्तास मात्र या सर्व परीक्षा आता MPSCने ऑनलाईन घेण्याचं ठरवलेलं आहे. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.